नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज घरच्या घरी पास्ता बनवणार आहे. तर यासाठी इथं 1 कप भरून रवा घेतलेला आहे. त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचे आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचे. एखादा चमचा गव्हाचं पीठ टाकलं तरी चालते. आता हे थोडंसं सैलसर पीठ मळून घ्यायचे, कारण रवा असल्यामुळं पुन्हा फुगतो आणि घट्ट होण्याची शक्यता असते पिठाची. आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे एक. तर मी इथं पास्त्यासाठी घरीच सॉस बनवणार आहे. आता इथं अर्धा कांदा कट करून घ्यायचा आहे आणि ही पास्त्यासाठी फोडणीसाठी लागणारं साहित्य घेत आहे मी कट करून. आणि थोडीशी कांद्याची पात पण घ्यायची. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता यासोबतच 2-4 लसूण पाकळ्या पण बारीक कट करून घ्यायच्यात. आता हिरवी मिरची पण बारीक कट करून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घ्यायचे. आता हे सर्व साहित्य तयार झालेलं आहे. आता इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. थोडंसं तेल टाकायचे. आता तेलामध्ये कट केलेलं टोमॅटो, कांदा टाकायचा आहे अर्धा कट केलेला. 1 लसूण गड्डी टाकायचे. आता ह्याला झाकण ठेवायचे आणि छान असं शिजेपर्यंत, मऊ होईपर्यंत असंच ठेवायचं. आता याच्यामध्ये मी मिरे पावडर टाकले थोडंसं, त्यामुळे एकदम छान चव लागते पास्त्याला पण आणि सॉस पण छान होतो. आता इथं एकदम छान असं हे मऊ झालेलं बघू शकता. असं टोमॅटोचं वरचं साल निघालं की समजायचं एकदम छान असं शिजलेलं आहे. आता थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ टाकायचे, थोडेसे साखर टाकायचे, लाल तिखट टाकायचे, थोडीशी हळद टाकायची आणि ही लसूण जे आपण टोमॅटोसोबत शिजवण्यासाठी ठेवला होता ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, पाकळ्या सगळ्याच. आता ही शिजल्यामुळे एकदम छान असा सहज निघतो. तर बघू शकता एकदम छान असं लसूण बाहेर निघते. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची. आता याच्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे. आता बघू शकता एकदम छान असं सॉस तयार झालेला आहे. आता इकडं पीठ पण छान असं भिजलेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावून ह्याला एकजीव करून घ्यायचे पिठाला. आता एकसारखं पीठ अशा पद्धतीनं तोडून घ्यायचे. आता इथं या पद्धतीनं कट करून घ्यायचे. पास्त्यासाठी एकसारखं असं पीठ तयार करून घ्यायचे आणि पास्ता बनवून घ्यायचा यासाठी. असं काटे चमच्यावर चपटं करून घ्यायचे पीठ आणि असा रोल बनवून घ्यायचे. आता याच पद्धतीनं सर्व पास्ता तयार करून घेणार आहे मी. तुम्हाला जवळून दाखवते. तर अशा पद्धतीने एकदम छान अशी डिझाईन पण बनते. आणि इथं तयार झालेला आहे पास्ता, बघू शकता. आता इथं गॅसवर पाणी ठेवायचं आहे. पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे मी. आता पाण्याला उकळी आल्यावर ह्याच्यामध्ये पास्ता टाकून घ्यायचा आणि छान शिजवून घ्यायचं याला. आता ही छान असं शिजलेला आहे पास्ता.
10 ते 15 मिनिट मध्यम गॅसवर मी शिजवून घेतलं आहे. आता इकडे या गॅसवर कढई ठेवून घ्यायची आणि आपल्या पास्त्याची तयारी करून घ्यायची आता फोडणीची. यासाठी इथं तेल टाकलेलं आहे. तेलाच्या ऐवजी बटर असलं तरी चालते. आता इथं लसूण पाकळ्या, मिरची टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे. आता ही बनवलेला सॉस आता चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये. आता ही पास्ता टाकून घ्यायचा आहे. आता पास्ता शिजवलेलं थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर थोडं पातळ आवडत असेल तर जास्त पाणी टाकलं तरी चालते. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची. थोडीशी पात बी टाकलेली आहे मी कांद्याची. तर तयार झालेला आहे पास्ता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.